नमस्कार, मी डॉक्टर जपा फडके। आज मी तुमच्यासमोर एक छोटंसं स्पीच म्हणून दाखवणार आहे। आधीपासून मला खटकत असलेला विषय म्हणजे एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्या देशात तरी काही बदल करण्याची गरज आहे आणि आता इथं बरेच पालकसुद्धा आहेत, तर हा आय ओपनिंग सब्जेक्ट इथं ठरू शकतो। आयुष्य जगणं सोपं करतं ते म्हणजे खरं शिक्षण आहे। तर असं शिक्षण आता खरंच आपल्या पाल्याला मिळतंय का, असं तुम्ही कधी बघितलंय का? जर आपण पूर्वीचा विचार केला शिक्षणाचा, तर पूर्वी गुरूंच्याकडे पाठवलं जायचं विद्यार्थ्याला आणि तेव्हा राजा असू दे किंवा कोणी गरीब मुलगा असू दे, त्याला समान प्रतीचं शिक्षण गुरूंच्या इथे दिलं जायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळी तिथली कामं करणं, गुरूंची सेवा करणं, शस्त्र आणि शास्त्र यांचा अभ्यास करणं, अशा पद्धतीची शिक्षणाची पद्धत होती। निसर्गाच्या सानिध्यात ते शिक्षण मिळायचं आणि त्यानंतर इंग्रजांचा काळ आला। इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलेलं आहे। इंग्रजांना नोकरीसाठी आपले लोक हवे होते, त्यावेळेस त्यांनी शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या बरेच बदल घडवून आणले। त्यातलेच काही बदल म्हणजे त्यांना हवे तसे सरकारी नोकर कसे मिळतील, तर वेळेवर घंटी वाजवली की आत येणारे, घंटी वाजवली की बाहेर जाणारे, नंतर मान खाली घालून गपचूप सगळं काम करणारे, उलट उत्तर न देणारे, असे त्यांना जे बनवायचे होते ते त्यांनी एज्युकेशन सिस्टीममध्ये ॲड केलं आणि अजूनही आपली एज्युकेशन सिस्टीम त्याच बेसिसवर काम करत आहे। एका माणसाने दावा केला होता की मला माझ्या मुलाला शाळेत घालायचं नाहीये, कारण मला तसं शिक्षण त्याला द्यायचं नाहीये। मी त्याला घरी शिकवेन, मी त्याला बाकीचे क्लास लावेन, मी फुटबॉलचा क्लास लावेन, इतर चित्रकलेचा क्लास लावेन। तर असं त्याला विचारण्यात आलं की तू असं का करणार आहेस, तेव्हा त्यांनी सांगितलं की ॲव्हरेज इन ऑल आणि एक्सपर्ट इन नन असं मला माझ्या मुलाला बनवायचं नाही। आता जर शाळेची सिस्टीम आपण बघितली तर कोणाला मॅथ्स चांगलं येतंय, कोणाचं ड्रॉइंग चांगलं आहे, कोणाची भाषा चांगली असेल, पण आपली रँक सिस्टीम कशी आहे तर सगळ्याची टोटल केली जाते, त्याचं ॲव्हरेज काढलं जातं, त्या मुलाला टॉपर कन्सिडर केलं जातं, त्याचं कौतुक केलं जातं। या गोष्टीमुळं काय होतं तर त्याची मी तुम्हाला उदाहरणं सांगते। 400 शोध लावणाऱ्या एडिसनला शाळा सोडायला लागली होती, किंवा गणिततज्ञ रामानुजन आहे तर ते इतके सुंदर त्यांचं गणित होतं, पण इतर विषयांमध्ये कमी असल्यामुळे ते नापास झालेले होते। किंवा अजून उदाहरण सांगता येईल तर अल्बर्ट आइन्स्टाईनचं ब्रेन आपण आज अभ्यासाला घेतो, त्यांना सुद्धा शिक्षण सोडायला लागलं होतं। तर या सगळ्याचा विचार जर आपण केला तर मार्कांचा कागद असलेला एक तुकडा आपली हुशारी ठरवतो का, हे आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणजे जर आपण घोका आणि ओका ही जी आपली सिस्टीम आहे त्यामुळे आपल्या एज्युकेशन सिस्टीमला धोका निर्माण झालेला आहे का, याबद्दल खरंच विचार करण्याची आपल्याला आज गरज आहे। जे आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात लागतंय ते का शाळेमध्ये शिकवलं जात नाही? अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्यक्ष आपल्याला आयुष्यामध्ये लागतात, जसं की इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आहे, परदेशातलं चलन आहे, शेअर मार्केटमधलं काही भाग आहे, किंवा व्यवसाय कौशल्य आहे, विक्री कौशल्य आहे, संवाद कौशल्य आहे। आत्ताच्या मेडिक्वीनमध्येच आपल्याला जर 3 दिवसात इतका कॉन्फिडन्स मिळत असेल तर रोज शाळेमध्ये असं शिकवल्यानंतर त्या मुलाची कॉन्फिडन्स लेवल किती वाढू शकते याचा विचार करायला पाहिजे। आणि ज्या मुळामध्ये आपल्याकडं असं बरंच गैरसमजूत आहे की डॉक्टर, इंजिनियर, IAS ऑफिसर म्हणजे चांगलं आणि इतर फील्ड कमी लेवलचे, तर ही समजूत पहिल्यांदा मोडायला पाहिजे। कारण ज्याची आवड आहे तो जर विषय त्या मुलाने घेतला तर तो त्याच्यामध्ये अतिशय उच्च पदाला जाऊ शकतो, हे तितकंच खरं आहे। नाहीतर त्याच्यासाठी ते आयुष्य जेल बनून राहू शकतं। त्यामुळे एज्युकेशन सिस्टीम कशी पाहिजे तर ते शिकणं आणि प्रत्यक्षात ते राबवणं अशा पद्धतीची एज्युकेशन सिस्टीम पाहिजे आणि प्रत्यक्ष आयुष्यामध्ये लागणाऱ्या गोष्टीच त्याच्यामध्ये शिकवल्या गेल्या तर आपल्या समाजामध्ये नक्कीच बदल घडून आलेला आपल्याला दिसेल। म्हणून शेवटी आयुष्य जगणं सोपं करतं तेच खरं शिक्षण। धन्यवाद।